का नाव निशांत पाटील, ओव्हर टू यू. चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आप सभी को इस मैदान पर ले चलूँगा। बहुत ही खूबसूरत ये माहौल और हवा में नमी और उसी के साथ साथ ठंड भरा हुआ ये माहौल। एक तो ये गेंद हवा के रास्ते से भी ट्रैवल होने से कतरा रही है। जी हाँ, इसमें तबा लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज और इसी वजह से अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है। गण वाटर स्पोर्ट्स साखर बनाम आरसी एंटरप्राइजेस बोरली, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा मुकाबला। टॉस जीता था बोरली टीम ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है। ओहो, ओवर पिच गेंद बहुत ही खूबसूरती के साथ उसे ऑन द राइज खेला है, फ्लैट खेला मगर फ्यूरियस खेला है। गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6। बहुत सारी टीमों ने मैच गंवाए मगर यहाँ पे निखिल की बल्लेबाजी ने सभी की नींद उड़ा दी, होश उड़ा दिए। वो उनके बल्ले से आए हुए 3-4 बड़े स्ट्रोक की वजह से आसानी के साथ उन्होंने जीत दर्ज की। बहुत बहुत अभिनंदन। मगर यहाँ पे देखिए बहुत ही अच्छा कमबैक। आहा, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद। अमित धसाड़े, महार से बिलोंग करने वाले ये गेंदबाज, हालांकि कमसीन उम्र मगर तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं। 7 रन अब तक उन्होंने खर्च किए हैं। सामने है नयन भगत, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार लगातार 2 बिंदी गेंदें। देखिए आपने आईपीएल के मैचेस देखे होंगे। आईपीएल में भी बहुत ही कश्मकश भरे मैच हो रहे हैं मगर डॉट बॉल के लिए हमें चर्चा तो करनी होगी क्योंकि ओहो, यहां पे देखिए तकदीर का चौका। रूबी कट गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया और गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर, 4। एक छक्का और एक चौका हमें देखने को मिला। अमित दसाड़े का ये पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित होता हुआ। महंगा मैं इसलिए यहाँ पे कह रहा हूँ कि इस मैदान पर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है। इनफैक्ट बहुत ही मुश्किल। इसके पहले निखिल ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की मगर ज़्यादातर हमें यही देखने को मिला है कि गेंदबाजों का बोलबाला और इसी के साथ बल्लेबाजों को पूरी तरीके से अपने कंट्रोल में रखा है गेंदबाजों ने। तो मैं बात कर रहा था आईपीएल की। आईपीएल में भी डॉट गेंदें ज़्यादा से ज़्यादा डालने वाले गेंदबाज की एक अलग ही पहचान होती है। उसी तरह से टेनिस क्रिकेट में 4 ओवर का मैच होता है और 4 ओवर में ज़्यादा से ज़्यादा जो गेंदबाज डॉट गेंदें डालेगा ना, सही मायनों में मैच जीतने के चांसेस बढ़ जाते हैं। हमारे प्रिंस भी बहुत सारे डॉट गेंदें डालते हैं। उसी के साथ साथ उन्होंने मेडन ओवर भी किए हैं। मगर आईपीएल के बारे में प्रिंस में बात करूं ना तो मोहम्मद शमी ने 59 गेंदें डॉट डाली है। बहुत ही बड़ी अचीवमेंट ये। और इस बीच फिर से एक बार ये बिंदी गेंद, देखिए बिंदी गेंदों का ताका लगा है यहाँ पे। तकरीबन अब तक 8 गेंदों में 5 गेंदें डॉट आ चुकी है। 8 गेंदों में 6 गेंदें डॉट आ चुकी है। जी हाँ, इसमें तबा लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर बहुत ही दूर थे और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है
जी हाँ, नो बॉल का भी 1 रन मिलेगा, यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। जी हाँ, अंपायर जी का नो बॉल का इशारा, स्टेप आउट हो चुके हैं और इसी वजह से फ्री हिट भी होगा। उसी के साथ साथ एक अतिरिक्त रन भी मिलेगा, यानी कुल मिला के 2 रन मिलेंगे। ऊपर से अगली गेंद होगी फ्री हिट। फ्री हिट खेलने का मौका किसे मिलेगा? जी हाँ, नयन भगत, बायां हाथ के बल्लेबाज नयन भगत ऑन स्ट्राइक। देखिए, इसके पहले निशांत बहुत गर्दी हमें नजर आ रही थी, मगर अब जो है वो सही मायनों में दर्दी प्रेक्षक यहां पे मौजूद है। तकरीबन हम देख सकते हैं 3:45 बज चुके हैं और उसके बावजूद अपने चहीते खिलाड़ियों का खेल देखने के लिए, जी हां, इसमें दबाव उठाया, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवा में तैरती हुई ये गेंद 6। बढ़िया गेंद थी, मगर उतना ही शानदार एग्जीक्यूशन भी देखने को मिला। कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया है। डीप मिड विकेट में फील्डर तैनात थे अमित के रूप में और इसी वजह से मात्र 1 ही रन। इस 1 रन के साथ 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। नयन भगत के बल्ले से 2 छक्के और 1 चौका हमें देखने को मिला है। अक्षय पवार मात्र 1 रन बनाकर स्ट्राइक एंड पर, लास्ट मैच के हीरो। आहा, ये देखिए बल्ला किस तरह से चलाया था, वहां पे फील्डर तैनात थे, थोड़ा सा फिसल गए और गेंद उनको चकाती हुई सीमा रेखा को लांघती हुई निकल गई 4 रन के लिए। रन हो चुकी है। देखिए दोस्तों, अक्सर आपने देखा होगा कि लोहे में मैं अक्सर कहता हूं कि लोहे में टाटा और शूज में बाटा, और अक्षय पवार के बल्ले का चाटा गेंदबाज को बहुत डराता है। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं। लास्ट मैच में भी अपने टीम को जितवाने में अहम भूमिका जिन्होंने अदा की थी, 19 रन पहले ही ओवर में उन्होंने बटोरे थे, उसी के बदौलत मैन ऑफ द मैच के हकदार बने थे। आहा, फिर से एक बार अपना बल्ला तो चलाया था, मगर एंगल बनाकर गेंद अक्षय को चौंकाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिंदी गेंद फिर से एक बार। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 24 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 12 रन के औसत से यहां पे रन बंद रहे हैं। पहले ओवर में 11 और इस ओवर में आए हैं 13। अमित दसाड़े और दूसरा ओवर डाला था शंतनु महाडिक ने, और इस बीच अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज को यहां पर दावत दी जा रही है। नए गेंदबाज तेज डेला। देखिए, अनोखे नाम हमें नजर आ रहे हैं जो कि बहुत ही आसानी के साथ ध्यान में रह सकते हैं एक मर्तबा सुनने के बाद, क्योंकि अनोखा नाम है, अलग और हटके नाम है, डेला। राइट आर्म राउंड विकेट, तेज डेला की तेज तर्रार ये गेंदबाजी, परफेक्ट यॉर्कर था, मगर उसे खोद कर खेला था नयन भगत ने बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में। मिलेगा मात्र 1 ही रन। देखिए, 1-1 रन आना चाहिए, भले 1 रन आए 2 रन आए, मगर रन आने चाहिए। स्ट्राइक को रोटेट रखना बहुत जरूरी होता है, क्योंकि आप अगर स्ट्राइक को रोटेट करोगे ना, तो आपके ऊपर मनोवैज्ञानिक दबाव नहीं आएगा, क्योंकि 4 ओवर का मैच है, आपको बिंदी गेंदें नहीं खेलनी है। मैंने इसके पहले का सारा डाटा आपको बताया कि कितनी बिंदी गेंदें आपने खेली है। अगर वहां पे 1-1 रन भी आता ना, तो यहां पे रनों की संख्या कुछ अलग होती। पहली 8 गेंदों में 6 गेंदें बिंदी आई थी, मगर उसके बाद बल्लेबाजों ने अपनी गलती को सुधारा है। हाँ, नो लुक शॉट खेलने का प्रयास था अक्षय पवार का, मगर तेज दर्रार गेंद, तेज डेला की, बिल्कुल
निशाने पे थी, गेंद वहीं पे लुढ़कती भी नजर आई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। सही मायनों में बहुत ही शानदार ये विकेट यहाँ पे प्रिपेयर की है हेमंत थड़े ने, और बहुत ही कमाल का ये मास्टरमाइंड प्रकाश पाटिल का आयोजन होता है। जी हाँ, इस मर्तबा लाजवाब, शानदार, जबरदस्त और झन्नाटेदार गेंद सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 6। होंगे फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर। देखिए अपने आप पर आत्मविश्वास तो है तेज को, अभी अभी एक छक्का लगा था, उसके बावजूद उन्होंने यॉर्क करने का प्रयास किया था। यहाँ पे फुल टॉस भी हो सकती थी, ओवर पिच भी हो सकती थी और एक छक्का भी आ सकता था, मगर अपने आप पर भरोसा, आई एम द बेस्ट, बस मैं सही ठिकाने पे गेंद डालूंगा, इसी विश्वास के साथ गेंदबाजी करनी होगी और तेज ने वही किया। ये लीजिए, इस मरतबा बहुत वक्त था, हाफ ट्रैकर गेंद, कमाल का ये शॉट नयन भगत के बल्ले से, ये आता हुआ कमाल का सिक्सर। पहली 4 गेंदों में 2 छक्के 2 सिंगल, यानी 14 रन उन्होंने खर्च किए हैं। अंतिम में एक गेंद, पहली 5 गेंदें हो चुकी है, एक गेंद बिंदी भी थी। फुल टॉस, मैंने क्या कहा था, यॉर्क करने का प्रयास करोगे तो फुल टॉस हो सकती है, ओवर पिच भी हो सकती है। इसमें दबा फुल टॉस और नयन भगत के लिए सुनहरा मौका और ये मुफ्त का तोहफा 6। गण वाटर स्पोर्ट्स साखर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रही है, दोनों भी बल्लेबाज। नयन भगत इनफॉर्म बल्लेबाज, नयन भगत के बल्ले से आए हैं 4 छक्के और 1 चौका। अक्षय पवार के बल्ले से आए हैं 1 छक्का और 1 चौका। दोनों भी बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शानदार रंग में और अपने असली रूप में लौटते हुए। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, प्रणय शेड़के। फुल टॉस नहीं कर सकते, सही नसीहत और वही नतीजा, गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4। अंपायर ने तीसरे अंपायर को, जी हां, इट्स अ नो बॉल, ये आया पंजा। अब अगली गेंद होगी फ्री हिट, फ्री हिट खेलने का मौका होगा अक्षय पवार के पास। अक्षय पवार का बल्ला आज आग उगल रहा है, आज अक्षय पवार के बल्ले ने किया है हल्ला। जी हां, इसमें दबा बेझिझक और बेधड़क बल्लेबाजी कर सकते हैं, रनआउट होने का मौका, मगर सीधा निशाना लगा नहीं पाए और इसी वजह से बाल बाल बच गए अक्षय पवार। मगर इसी बीच 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने चुरा लिया है। 50 रन, जरा जोरदार तालियां होनी चाहिए आज के दिन का, ये सर्वश्रेष्ठ रनों की संख्या का आकार नजर आता हुआ, बहुत ही अच्छा स्कोर, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। गण वाटर स्पोर्ट्स साखर के इन दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही जबरदस्त शुरुआत दी है। जी हाँ, इसमें तो अच्छी गेंद थी, बहुत ही कमाल की गेंद प्रणय की, आउट होने का खतरा दिखाई दे रहा था मगर रिस्क उठाना मुनासिब नहीं समझा है प्रणय ने। 4 गेंदें अभी भी शेष, इन 4 गेंदों में कितने रन बनेंगे, क्योंकि पहली 3 ओवर में काफी रन लुटा चुके हैं। पहले ओवर में 11, दूसरे ओवर में 13 और तीसरे ओवर में 20। अब चौथे ओवर में प्रणय शेड़के हालांकि नो बॉल कर बैठे और वहां पे पंजा आया।
ये लीजिए, फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर सफल होकर पहले ही तैयार थे, गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में। जबरदस्त तोड़फोड़ गेंदबाजी। कौन कहता है इस विकेट के ऊपर रन नहीं बनते? हम सभी को जुटलाते हुए ये दोनों भी बल्लेबाज, सही मायनों में आक्रामक तेवर और बल्लेबाजी का फ्लेवर। जी हां, इस मतलब अजीब गुब्बारी अंदाज के साथ खेला है, मगर यहां पे भी मिस शॉट होने के बावजूद मिला है ये चौका। किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। 4 रन। सिक्स का है, क्या यहाँ पे हाईएस्ट स्कोर को पार करेंगे? जी हाँ, इस मतलब मिलेगा 1 ही रन अक्षय को, मगर अक्षय के बल्ले ने सही मायनों में आग उगलने वाली बल्लेबाजी की है और नयन भगत ने भी कमाल की बल्लेबाजी की है, क्योंकि इसके पहले हमने जितने भी मैचेस देखे ना, वहां पे गेंदबाजों का बोलबाला था, बल्लेबाज थोड़ा सा खामोश थे। ओहो, फॉलिंग स्वीप दी, देखिए नयन भगत खेल रहे हैं। भगत हमेशा खेलते हैं। और अब जीतने के लिए 69 रनों की जरूरत। क्या यहां पे 69 रन बनेंगे? बहुत मुश्किल तो है, मगर नामुमकिन नहीं। क्रिकेट में कुछ भी हो सकता है। मगर इसके बाद होने वाला मुकाबला जो है ना, उसका टॉस हम यहां पे करने वाले हैं। कपिल, यस, चित्रलेखा पाटिल पुरस्कृत युवराज 11 वागरेश और वागरण, और इन दोनों में से जो विजेता होगा उनका मैच इसके बाद हमें देखने को मिलने वाला है। सो मैं फिर से एक बार गुजारिश करना चाहूँगा कि जल्द से जल्द यहाँ पे फील्डिंग सजा लें और मैच को शुरू करें, और दूसरे सत्र में फिर से एक बार आप आवाज़ सुनोगे हमारे काबिल दोस्त निशांत की। धन्यवाद। धन्यवाद सर. आपण स्क्रीनवरती पाहू शकता वर्षा ऑप्टिकल्स यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सामन्यावरसाठी अर्थातच पोलराइज गॉगल आणि त्याच वेळेला ट्रॉफी देण्यात आलेली. अर्थातच अक्षय नामदेव पाटील यांच्या वतीनं हे खूप चांगले गॉगल्स आणि त्याच वेळेला ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याच वेळेला बघा मॅन ऑफ मॅच जे सामनावीर आहेत खेळाडू त्यांच्याकडे आपण येलो कलरचं टी शर्ट पाहतोय. इम्प्रेशन मेन्सवेअर हे टी शर्ट सुमित ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचा आवाज आज संपूर्ण 4 रात्रीमध्ये ज्याने खूप चांगल्यापणे खणखणीत आणि दणदणीत असा पोहोचवला, अर्थातच DJ हितेश यांचे देखील आभार व्यक्त करूया. खूप चांगला त्याने या ठिकाणी आवाज दिला. खरं तर आत्ताचा यंग टॅलेंट आहे यासिन सर. हितेश साधारणतः 20 ते 25 वर्षाचा हा अर्थातच व्यक्ती आहे, परंतु कमी वयामध्ये आपण पाहू शकता आमच्या डाव्या बाजूला एक मोठा सेट आहे, एक मोठा मनोरा असलेला आहे. खूप सारे साऊंड त्याच्यामध्ये आहेत. आणि अलिबाग तालुका किंवा त्याचा रोहा तालुका असेल, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्याची भ्रमंती ही सगळीकडे आहे. हल्दी शो असतील किंवा त्याचं लग्न शो असतील किंवा पार्टीज असतील, एकदम नावलौकिक ज्याने प्राप्त केलं असं हितेश आपल्या बाजूला आहे. आणि निशांत, सन्माननीय अतुल पाटील यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. कारण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस टुर्नामेंट असतात ना, तेव्हा ते स्क्रीन आपल्याला प्रोव्हाइड करत असतात आणि उत्तम क्वालिटीच्या या स्क्रीन त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आपल्याला आभार व्यक्त करणं कर्तव्य आहे आपलं. येस, आणि माझ्या लग्नामध्ये दोघांनी सुद्धा स्पॉन्सरशिप दिलेली आहे.
अतुलने सुद्धा आणि त्याच वेळेला हितेशने सुद्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी सेकंड इनिंगचा खेळ आता सुरू होणार आहे जिंकण्यासाठी. पण तुला स्पॉन्सरशिपची गरज आहे का? ठरवूया नंतर काय ते. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी तरणी गुरुजी 69 धावींचं लक्ष आहे. सलामी जोडी मैदावती निखिल पारवे हा स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज सूरज करकरे. पहिलाच बॉल असेल या ठिकाणी निखिल पारवेला. प्रसन्न पाटील पहिलाच बॉल बॅटचा फेस अगोदरच बंद झाला, नजर नव्हती आणि त्यामुळे पहिलाच बॉल होती ते मात्र परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल तुम्ही रिप्लायच्या वतीने पाहू शकता. टीम प्रसन्न पाटील रिप्लाय दाखवला होते. चेंडूमध्ये पिचिंग झाला आणि तदनंतर टप्पा पडला आणि येस या ठिकाणी बघा बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नव्हता. पहिलाच बॉल इथे डिफेन्सिव्हमध्ये खेळण्याचा प्रयत्न निखिल पारवेचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रसन्न चांगला फटका. क्षेत्र खाली आहे. वन बाउंड सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. भारतामधून चांगले चांगले खेळाडू, कोणी गुजरातवरनं आपलं पाहायला मिळालं. अशा विविध ठिकाणून चांगले प्लेयर्स आले आणि क्रिकेटचा एक चांगला खेळ इथे प्रदर्शित केला. चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण इथे बदल केलाय. जो क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला होता तो आता मिड ऑफला आलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी नेक्स्ट बॉल प्रसन्न पाटील. चांगला बॉल आहे. ऑन साईडला खरं तर खेळायचं होतं. पुन्हा एकदा वेगानं बॉल आला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नयन भगतचं. अप्रतिम. आज संपूर्ण दिवसामध्ये किंवा या संपूर्ण रात्रीमध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय नयन भगतनं. बॅटिंग बॉलिंग आणि त्याच वेळेला आता क्षेत्ररक्षण यामध्ये सुद्धा तो अग्रेसर झालाय. इथे मात्र नक्कीच धावसंख्येमध्ये भर होईल. आतापर्यंत धावसंख्या 6 आलेली आहे. रिक्वायर रन रेट खूप मोठा आहे कारण इथे तब्बल 69 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि निखिल पारवे म्हटलं की त्याचा खेळ अलिबाग तालुक्यामध्ये, त्याचा खेळ रोहा तालुक्यामध्ये, महाड तालुक्यामध्ये गाजलेला आहे. कित्येक स्पर्धेमध्ये चांगले त्यांनी काम केलंय. इथे बॅटची एज लागली आहे. तिथे क्षेत्ररक्षकाने गल्ली क्षेत्रामध्ये खूप चांगले प्रयत्न केले परंतु अंतिम क्षणाला इथे कॅश मात्र जमिनीत दाम केला आणि एक सिंगल धाव घेतली आहे. बघा मोठे मोठे फटके खेळावे लागतील कारण अगोदरच्या सत्रामध्ये नयन भगत आणि अक्षय पवार यांचा एक पॉवरफुल खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि धावांचा डोंगर. अर्थातच या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोर हा त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. हा चांगला फटका. हवेमध्ये बॉल. तेथे मात्र हा जबरदस्त कॅच. अफलातून कॅच. फलंदाज बाद. आणि दुर्वेशगड म्हटलं की क्रिकेटचा वेड आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये याचा संघ आपण अगदी सदैव पाहतोय. नेहमीच क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्याला वाहून घेतलं त्याने आणि आपल्या संघातील खेळाडूंना संधी किंवा त्याचवेळेला बाहेरचे खेळाडू सदैव त्याच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निशांत, मला वाटतं मी काल सुद्धा म्हटलं, आज सुद्धा म्हटलं की आपल्या संघामध्ये ना असे 3 खेळाडू तरी हवेत की ते अशा प्रकारची फिल्डिंग करू शकतील, अशा प्रकारचे झेल घेऊ शकतील. कारण
अशा प्रकारची जर फिल्डिंग असेल ना तर गोलंदाजांचा आत्मविश्वास आणि संपूर्ण संघाचा जो एक बॉन्ड तयार होतो ना तो एक वेगळाच निर्णय आपल्या समोर सादर करतो. अशा प्रकारची ही फिल्डिंगची आपण अर्थात त्यांचं प्रात्यक्षिक पाहिलं. नक्कीच युनिटी फार महत्वाची आहे, एकी फार महत्वाची आहे, टीम वर्क हे फार महत्वाचं आहे. बघा कंपनीमध्ये टीम वर्क असेल तर आपण त्या गोष्टीमध्ये चांगला प्रोग्रेस दाखवतो. सो हेच टीम वर्क तुमच्या क्रिकेटच्या खेळामध्ये देखील फार महत्वाचं आहे. नवीन गोलंदाज आता नवीन भगत आला स्ट्राईक इनवरती निखिल पारवे. पहिलाच बॉल निखिल पारवेच्या बॅटमधून एक हाय हँडसम षटकार. लहानपणी शाळेमध्ये गुरुजींनी लावलेला धपाटा आणि निखिल पारवेचा हा लपेटा अप्रतिमच होता. नक्कीच एक 440चा झटका सुद्धा दिलाय. कारण ज्या प्रकारे इथे बॅटचा स्विंग किंवा त्याचबरोबर परफेक्ट टायमिंग यांचं एकत्रीकरण यांचा संगम झाला आणि त्यामुळे एक मोठा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नयन भगत चांगला फटका, एक जबरदस्त फटका, पिकअप शॉट लॉंग ऑफच्या दिशेने येतोय षटकार. फलंदाजी आणि फटक्यांचा नजराणा पाहायला मिळाला आणि इथे निखिल मात्र जर रंगात आला ना तर हा सामना फलंदाजी करणारा संघ नक्कीच जिंकू शकतोय. नक्कीच आता 16 बॉलमध्ये 50 धावांची गरज. पुन्हा एकदा तोच इनसाइड आउट घेऊन काढला फटका आणि मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. पंचवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि बॅक टू बॅक 3 षटकार, ते सुद्धा नयन भगत या गोलंदाजाला. निखिल पारवे यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय रोहित चौलकर यांच्या माध्यमातून. म्हणूनच निखिल पारवे याला महाडचा क्रिस गेल म्हटलं जातं. अशा क्रिस गेल ज्याप्रमाणे फलंदाजी करतो ना, ताबडतोड फलंदाजी पुन्हा एकदा निखिलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. आणि या वर्षीचा आपण हंगाम पाहिला असेल किंवा या वर्षी त्याचा खेळ पाहिला, पण नक्कीच बहरत गेला. ठिकठिकाणी त्याचा बॅटिंगचा बोलबाला आपण सातत्यानं पाहिला आणि तोच बोलबाला इथे सुद्धा तो कंटिन्युअस करतोय. एक कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो जशी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते, तीच कन्सिस्टन्सी इथं ठेवत असताना षटकारांचा पाऊस पाहायला मिळते. पुन्हा एकदा आहा परफेक्ट कनेक्शन नाहीये इथे, परंतु एक सिंगल धाव घेतली. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो देखील केलेला आहे. एक धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 26-26. आता इक्वेशन 14 बॉल आणि 43 धावा. 14 चेंडू 43 धावा. यासिन सर, मी म्हणेन या षटकाराने नक्कीच मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केला निखिलनं. यानंतर सुद्धा जर 2-3 षटकार आले ना तर सामना खूप जवळ येईल निशांत. कारण सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही फलंदाजी आहे. निखिल अजूनही मैदानावरती नॉट आउट आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 42 धावांची गरज. 13 चेंडूमध्ये जर 5 षटकार आले ना तर हा सामना जाईल अर्थात बोर्ली या संघाच्या बाजूने. आणि तेच शर्तीचे प्रयत्न मैदानी चालू आहेत. पुन्हा एकदा निखिल पारवे स्ट्राईक एंडवरती. नयन भगत, आहा चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, डिग आउट केलं आणि एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. आणि एक धावेच्या सहाय्याने इथे मात्र 2 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. आता 12 बॉल आणि 41 धावींची गरज. प्रति षटक 20.50ची सरासरी इथे ठेवायची आहे. आणि दोन्ही संघ तितके चांगले आहेत, परंतु आता विषय असा आहे की तिसऱ्या ओव्हरवरती बरंच काही निर्भर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 20पेक्षा जास्त धावा एनी हाव एनी कॉस्ट तुम्हाला करायच्याच आहेत. जर त्या केल्या नाही तर मग तो प्रेशर बॅटिंग करणारा संघावरती जाईल, परंतु इथे त्या न देण्याची गरज आहे अर्थातच साखर संघाला. आणि नवीन गोलंदाज आलेला आहे यावर्षी, जबरदस्त फॉर्ममध्ये आलेला. बघा एकदा त्याने
सामना मालिकावरची फोरव्हीलर आपल्या नावावरती गेली, परंतु आता जेव्हा जेव्हा आपल्या डोळ्यासमोर आकाश तवसा येईल, जेव्हा जेव्हा आपण जिवंत आहेत तोपर्यंत तो समोर येईल, तेव्हा ही आठवण आपण सदैव करून देणार आहोत. नक्कीच नक्कीच, कारण तो क्षण, तो दिवस, ती टुर्नामेंट आणि ते वर्ष आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तो विसरणार नाहीये, हे यात तिळ मात्र शंका नाहीये. आकाश तवसाकर, आहा, लाखोड तोल्या गोलंदाजी. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती काय त्याचं रिफ्लेक्सेस पाहायला मिळालं. फलंदाज बाद. गोलंदाजी बघा, एक चांगली हाईट आहे आणि त्याचवेळेला हाय ॲक्शन आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करत असताना पहिल्याच बॉलवरती इथे चांगल्या फलंदाजाला बाद केलेला आहे. निखिल पारवे म्हटलं की एक मोठा खेळाडू आणि अशा मेन खेळाडूला बाद केले. तर नवीन फलंदाज संकेत मात्र महत्त्वाचे, आपल्या संघाला चांगले संकेत द्यावे लागतील, कारण बोर्ली संघामध्ये सुद्धा संघ मालकाने चांगले चांगले खेळाडू आणलेले आहेत, परंतु आपल्याकडून तो परफॉर्मन्स होणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि आता इथे 11 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत, 41 धावा पूर्ण करायचे, मोठं चॅलेंज आहे. आता मोठं चॅलेंज पूर्ण करत असताना पुन्हा एकदा आकाश तवसाकर. सेकंड बॉल, आहा, चांगला बॉल आहे. इथे इन्सर्टर आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हर आपण पाहू शकतो. इथे एक धाव इथे रोटेट केली आहे. एक धावाने काम होणार नाही आहे. आता इथे फटकेबाजी करावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आक्रमण, प्रत्येक बॉलवरती बेभान बेधुंद आणि त्याच वेळेला आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करावी लागेल. आकाश तवसाकर एक चांगला गोलंदाज, वेगवान जलद गतीचा गोलंदाज. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. खऱ्या अर्थानं हा चेंडू तेवढा खराब नव्हता, चांगला होता, परंतु त्या चेंडूवरती मारला षटकार. या ठिकाणी चेंडू लोअर फुलटॉस होता आणि त्याच वेळेला परफेक्ट टायमिंग आणि ताकद यांचा संगम झालाय आणि त्याचमुळे इथे नक्कीच चांगला रिप्लाय सुद्धा दाखवला आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. 6 धावेच्या साह्याने आता इथे 9 बॉल आणि 34 धावेची गरज. 9 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा आकाश तवसाळकर. आहा, चांगला बॉल आहे. इथे मात्र स्वतःहून निघालेल्या बॅटची स्पर्श झालाय आणि ते मात्र फलंदाज बाद. की तू घेतलेला तो तू पॉज घेतलास आणि तिथला आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला, हे फार महत्त्वाचं असतं. आणि नक्कीच तुमचे मी आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय तुमचं, कारण हा सेन्स असणं फार गरजेचं आहे. येस सर, रोहामध्ये मी कॉमेंट्री करतो, तिथे कल्याणी घोरपडे आणि सतीश कुरूप हे पंच तिथे होते आणि तेव्हा मी नवीनच समर्शक होतो आणि तेव्हा पॉज तेवढं मला कळायचं नाही. जवळपास दिवसभर त्यांनी मला एवढं सांगितलं की निशान पॉज घे आणि तिथून मी शिकलो आणि त्यानंतर मात्र परफेक्ट पॉज घ्यायला लागलो. आणि हे प्रत्येकाच्या समर्शक आता तेवढे काही हे राहिले नाही. प्रत्येक समर्शक आता बरोबर पॉज घेतो. कधीतरी एखाद्या मोमेंटमध्ये किंवा एखाद्या फ्लोमध्ये गेला तर एखादा मिस होऊ शकतो पॉज, परंतु प्रत्येक वेळी पॉज घ्यायचं काम नक्कीच होत असतं. यावेळेस मात्र इथे नक्कीच धावा वाढतील. आता 7 बॉल आणि 30 धावींची गरज. 7 चेंडू आणि 30 धावा. मॅचमध्ये अजूनही मी म्हणेन दोन्ही संघ तितकेच पॉझिटिव्ह आहेत. हा चांगला बॉल आहे. इथे मात्र तितका चांगला फटका, परंतु एकच सिंगल धाव मात्र मिळणार आहे. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी इथे 29 धावींची गरज. याचीच आता बॅटिंग करणारा संघाला जिंकायचं असेल तर इथून कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी करावं लागेल? आता जे काही प्लॅनिंग आहे ना ते गोलंदाजच करतील, कारण फलंदाजाच्या हातामध्ये बॅट जरी असली ना तरी गोलंदाज जोपर्यंत खराब चेंडू टाकत नाही ना तोपर्यंत फलंदाज मारू शकणार नाही. कारण मित्रांनो, याचं जर सर्वोत्तम उदाहरण असेल ना तर संपूर्ण विश्वामध्ये सुप्रसिद्ध असलेले अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर यांनी सुद्धा मेडन ओव्हर खेळलेले आहेत. याचा अर्थ काय होतोय की गोलंदाज परफेक्ट लाईन अँड लेनवरती गोलंदाजी करत होता आणि म्हणूनच
मग ती टेस्ट असो किंवा ODI, सचिन तेंडुलकर सुद्धा मेडन ओव्हर खेळलेले आहेत. येस, हा एक चांगला एक्सपिरियन्स आपण शेअर केला. हा पहिल्याच बॉल वरती उडवलाय, सीमारेषा पलीकडे प्रयत्न केलेत परंतु अंतिम क्षणाला गेला षटकार. थँक्यू. 5-23, 5 बॉल आणि 23 धावांची गरज. अक्षय पवार बघा व्हेरिएशन किती पाहायला मिळते. पूर्वी मी ॲज अ गोलंदाज म्हणून त्याला फार कमी पाहिलेलं, ॲज अ बॅट्समन म्हणून जास्त पाहिलं. मग वर्सरीचं मैदान असेल किंवा अलिबागमधील खूप साऱ्या मैदानावरती, पण तो गोलंदाजीमध्ये सुद्धा तितकाच तरवेज आहे. लोअर फुल टॉस बॉल, इथे परफेक्ट कनेक्शन नाही आहे. एक सिंगल धाव घेतली आहे. मॅचमध्ये आपली विजयाची सांगड मजबूत करत असताना आपल्याला साखर संघ पाहायला मिळतोय. दुर्वेश गण यांचा संघ चांगला खेळ करत असताना अक्षय तसा हुशार आहे. अक्षरने पाहिलं की 6 चेंडू आणि 29 धावा पाहिजे. 29 धावा मी देणार नाहीये याचा अंदाज, याचं प्रेडिक्शन त्यांनी नक्कीच केलं असेल. आणि यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद होतोय. अक्षयला मात्र इथे विकेट मिळणार. रोहन स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला, टर्न झाला बघा. महाराष्ट्र सुरक्षा बळ इथे तो कार्यरत आहे आणि आज आपला संघ इथे घेऊन आलाय. चांगले प्रयत्न करतोय परंतु वेळ मात्र तो निघून गेली आहे. चांगला फटका हवेमध्ये तर आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि इथे मात्र पकडले कॅच, फलंदाज बाद.